इयत्ता चौथी गणित सममिती स्वाध्याय. बालमित्रांनो नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सममित आणि असममित आकृत्या स्वाध्याय. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, खाली काही वस्तूंची चित्रे व आकृत्या दिल्या आहेत. त्यामधील दिलेल्या रेषेच्या संदर्भात सममित चित्रे व आकृत्या यांच्यावर अशी खूण करा. पहा, या ठिकाणी ही वर्तुळ आहे आणि या ठिकाणी ही रेषा दिलेली आहे मध्यभागी बरोबर, आणि या रेषेच्या संदर्भात ही आकृती सममित आहे किंवा नाही ठरवायचे. म्हणजे या रेषेमुळे या आकृतीचे दोन समान भाग झालेले असतील तर तिला आपण सममित असं म्हणतो. इथं आपल्याला दिसतंय की दोन्ही भाग 1 आणि 2 हे समान झालेले आहेत, म्हणून ही आकृती सममित आहे. मग आपण इथे अशी बरोबरची खूण करूया. आता ही दुसरी आकृती पहा, इथं रेषा ओढलेली आहे आणि 2 भाग झालेले आहेत, म्हणजे ही आकृती सुद्धा सममित आहे. पुढची आकृती पहा, या ठिकाणी ही सुद्धा सममित आहे. आता या आकृतीमध्ये सुद्धा पहा, या ठिकाणी मध्यभागी रेषा आहे आणि आकृतीचे 2 समान भाग झालेले आहेत, म्हणजे ही आकृती सुद्धा सममित आहे. पहा, या आकृतीचे सुद्धा 2 समान भाग आपल्याला दिसतात. आता ही आकृती पहा, या ठिकाणी रेषा ओढलेली आहे, परंतु या रेषेमुळे या आकृतीचे 2 समान भाग झालेले नाहीत, म्हणजे ही आकृती या रेषेच्या संदर्भात सममित नाही. या आकृतीचे मात्र 2 समान भाग झालेले असल्यामुळे ही आकृती सममित आहे. आता ही आकृती पहा, इथे बरोबर मध्यभागी रेषा आहे, परंतु या बाजूला जो हा भाग आहे तो इकडल्या बाजूला नाही, म्हणून ही आकृती काही सममित होणार नाही, म्हणजे इथं खूण करायची नाही. आता ही आकृती पहा, दोन्ही बाजूनी काय आहे, समान आहे, सममित आहे. आता इथे पहा, ही 10 नंबरची आकृती, या ठिकाणी रेषा दिलेली आहे, म्हणजे या रेषेच्या संदर्भात जर विचार केला तर या आकृतीचे समान 2 भाग होत नाहीत, म्हणून ही आकृती सममित होणार नाही. जर ही रेषा या ठिकाणी जर असती अशा प्रकारे तर मात्र ही आकृती सममित झाली असती, परंतु सध्या मात्र ही आकृती सममित म्हणता येणार नाही. आता ही पुढची आकृती पहा, ही आहे का सममित, सांगा बरं. हो, आहे, बरोबर, छान. आता ही सुद्धा आकृती सममित आहे. आता या पुढच्या 2 आकृत्या या सममित आहेत किंवा नाही हे तुम्ही ठरवायचं आहे, आणि हा सर्व स्वाध्याय तुम्ही वहीमध्ये आकृत्यांसह सोडवायचा आहे. आता पुढचा प्रश्न पहा, खाली दिलेल्या अंकांच्या चित्रांपैकी सममित चित्रांखाली अशी खूण करा. आता इथं सममित जे अंकांची चित्र आहेत त्याच्या खाली आपल्याला खूण करायची. पहा, अगदी सोपा आहे हा भाग, आपण पटापट खुणा करून घेऊया. पहा, हा 4 आहे, हा सममित आहे. 7 काय सममित नाही, 6 सुद्धा सममित नाही. 3 मात्र काय होईल, त्याचे 2 समान भाग होतील. 5 आणि 2 सममित नाहीत. पुढचा प्रश्न पहा, खाली दिलेल्या अक्षरांच्या चित्रांपैकी सममित चित्रांखाली अशी खूण करा. आता हा अ आहे, सममित दिसतोय का तो? इथून जर रेषा ओढली तर तो आपल्याला काय दिसतोय, सममित दिसतोय. हा ड मात्र सममित होणार नाही. हा क बघा बरं, दिसतोय का सममित? दिसतोय तो, एक ना. पण हा फ मात्र काही सममित दिसत नाही. त्यानंतर ल आणि व सुद्धा सममित दिसत नाहीत. आता पुढचं पहा, खाली दिलेल्या इंग्रजी अक्षरांच्या चित्रांपैकी असममित चित्रांखाली अशी खूण करा. आता असममित चित्राखाली खूण करायची. आर काय आहे, असममित आहे. यस पण असममित आहे. टी चे मात्र 2 समान भाग होतील. यू चे सुद्धा 2 समान भाग होतील. यम चे सुद्धा 2 समान भाग होतील. पी मात्र असममित आहे. क्यू सुद्धा असममित आहे. बी पण असममित आहे. आणि हा यन सुद्धा काय आहे, असममित आहे.
हा सुद्धा स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीवरती काय करायचा आहे, सोडवायचा आहे.